या सगळ्यातून बाहेर पडायचंय मला. हो, आणि तुमच्याकडे यायचंय. तुमच्याकडे यायचंय मला पाटणकर. अगं अशी काय बघतीस कुमुदिनी? मी आहे कमलाकर. काय करत होतीस? मला नाही जगायचंय आता. मला तुमच्याकडे यायचंय. असह्य झालंय माझं आयुष्य. माझी या सगळ्यातून सुटका करावं, सुटका. कुमुदिनी अगं इथे आल्यावरही सुटका नाहीये. इथलं जग या जगापेक्षा खूप वेगळं आहे. इथे आपण एकमेकांमध्ये अडकलेले असतो, पण इथे तसं काहीच नाहीये. इथे आपलं घर नाहीये, इथे तू नाहीयेस, इथे आपली सुषमा नाहीये. अगं इथे आपलं अस्तित्वच नाहीये. इथे आहे ती फक्त शांतता, मनाला बोचणारी, त्रास देणारी, आपल्याला आपल्या माणसापासून दूर लोटणारी भयानक शांतता. इथं अंधार, इथं खोल अंधार. आणि तू इथे येण्याचा विचार करतेस, मग आपल्या सुषमाचं काय होईल? अगं तिनं काय करावं? तिच्याकडे बघून तरी या जगात येण्याचा विचार तू करू नकोस. पण इथे तू आता इथे तुझं वेगळं जग निर्माण कर. आनंदी राहा. मागचं सगळं विसरून जा. जगाकडे नव्यानं बघायला शिक. तुला ज्यात आनंद मिळतो ना ते कर. तुला आबोलीची फुलं आवडतात ना, त्याच्या सुगंधात स्वतःचं आयुष्य शोध. तुला तुला स्वयंपाक करायला आवडतो ना, मग त्यात रमून जा. निवांत राहा. आजवर मी तुला पायात घुंगरू बांधू दिले नाही. आता त्याच घुंगरांच्या नादात स्वतःचं आयुष्य शोध. आयुष्याकडे नव्यानं बघ, पण आत्ता माघारी फिर. चल चल. चल, मी आहे सोबत. ह्या सगळा किती दिवस चालतला. काल आवाज झालो म्हणान सगळे धावत इले. नाही इले असते तर काय झालं असता. अण्णा नाही धीट असत. तेंका कोणाची पर्वा नाही असा. अख्ख्या गावात अण्णा नायकाचो धाक असा. सगळा ऐकत इले मी. अण्णा नाही कसोही असलो ना तरी माझो गो असा. ते का काय झाला तर काळजी वाटत माका, भीती वाटत माका. ह्यो त्यांचो राग, त्यांचो धाक खय जाय त्याची चिंता वाटत माका. पण आता बस झाला सगळा. लय सहन केलंय हो.
यापुढे पण सहन करते, पण माझ्या आता सहनशक्तीवरच लोक हसतात. पोरा म्हणतात सोडून देईन का आणि चल, पण मी नाही जाऊ शकणे. किती माहित हा, या कुंकवासाठी, या गळ्यातल्या मंगळसूत्राच्या 2 वाटियांसाठी मी कमकुवत असे म्हणान सगळा सहन करते असा नाही हा. या घराचो जोतो असे, पायो असे, माका अख्खा घर सावरूक होया. तुम्ही पिऊन इलास तर तुमका सावरले मी. तुम्ही जा बोलला तर सगळं ऐकले, मारलास तर मार खाल्ले, पण तरी सुद्धा दर वर्षात वडात 7 फेरे मारते तुमच्यासाठी. एकच आशा, कधीतरी ह्या सगळा व्यवस्थित होईल. कधीतरी माझ्या आजारपणात तुम्ही माझी काळजी घेशाल. माझ्या इंसरलेल्या केसात कधीतरी आबोलीचो गजरो माळशाल. ह्या तुमका लय वाटत, पण किमान निदान एवढा तरी विचारशाल. इंदू, गो आपल्या संसारात किती वर्ष झाली, त्या क्षणात संसारातली सगळी दुःख, सगळं त्रास विसरून मी तुमका सांगेन. अहो, किती वर्ष झाली काय रवान देता. असेच आणखी 7 जन्म काढूया. पण तो क्षण कधी येत कुमुदिनी, बस. मी आलोच पाणी घेऊन. हे घे. पाटणकर बहीण, काय झालं? कोणाक शोधतास तुम्ही? ते मी विहिरीवर. हा, थैसूनच तर मी तुमका घेऊन इले आहे सर. तू 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 घेऊन आलास? होय. पाटणकर बहीण, काय 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 झाला काय? तुम्ही आधी येवा सर. बसा बसा सर, बसा बसा. काय काय झाला काय? हा,
शांत व्हा, शांत व्हा. पाटणकर बाईनू, माका माका तुम्ही लय धीट वाटला होता सो, पण तुम्ही तर लय हळू निघाला असं. हो काय मिळालं असता जीव देऊन हा? काय आहे जगायला? हो माझ्या तरी जगण्यात काय हा? घराकडे वाट बघणारा सुद्धा कोण नाही, तरी सुद्धा जगतय ना मी. उद्या मी मेले ना तर मी कसो मेले, किती मेले ह्या विचारणारा सुद्धा कोण नाही. रोज सकाळी कोणाकडे तरी चाय खाऊक मिळतील ह्या शुल्लक आशेवर जगत. कोणाच्या तरी मत्तीक धावूक जाऊक मिळत ह्या विचारान जगते. पाटणकर वहिनू, तुमचा तसा नाही हो. हा, तुमच्या पत्रात सोन्यासारखा चेडू असा. अहो ता कारण असा तुमच्या जगण्याचा. हा, त्याका शिकूचा असा, मोठा करूचा असा. हो, तुम्ही जर नाही ह्या केलास तर दुसरा कोण हा काय ह्या करणारा? हा काय सांगा माका, कोण नाही ना. म्हणून तुमका जगूचा असा. हा, आता कसलोच विचार करू नका. पाटणकर बाईनू, हिंमत जगण्यात दाखवूची असता हो, मरण्यात नाही. झोपा आता शांतपणे. सगळे विचार सोडून द्या. पाटणकर बाईनू, माझं आयुष्य पण तुमका लाभू दे. चोंट्या, ए चोंट्या, हा? हा, काय झालं? कुठे काय झालं? गे माझे बाय, उजाडला काय? म्हणजे तू रात्रभर इथेच झोपला होतास? होय तर. कशाला एवढं करतोस तू? माका भीती वाटत होती, परत तुम्ही काही गेलास तर काय झाला तर. बरं चल, आज चल, मी चहा ठेवते. याक सांगू काय तुमका? काय? ऐकशात का तुम्ही? तुम्ही तुळशीक पाणी टाका, मी ठेवतोय चाय. हा, ठेवते मी चहा. हो मी तुमका विचारत नाही, मी सांगताय तुमका. मी आज जाते, तोंड वगैरे धुते. हा, ठेवतोय मी चाय, तुम्ही या. बर. येवा चाय जमता माका? हा, बघा मग माकाच रोज बोलवशाल चाय बनवू. हा, हो बसा. हा, यो पाठ घ्या. बसा. हो बसा, नाहीतर येणार नाही. हा बघा मी. बर. हा, बरं मका सांगा, ह्या खाया चाय पावडर. तो पहिला डबा. हो, इथं साखर असा. मग बाजूचा डबा बघ ना. बरं. हा, असा याच्या. मी काय म्हणतोय, आला असा काय हो घरात? नाही म्हणजे आला टाकला तर जरा कसा बरा वाटेल ना घशात. हा, मिळाला. हा, खरं तर ना मी चायचं दुकानच टाकणार होते. मग हो, हैसल्या माणसांगा
एक वेळ जेवण नाही मिळाला तरी चालत, पण दिवसातून ना 10 वेळा चाय हवी म्हणून मी तो निर्णय घेतलो होता. पण चाय विकूक लागलं की म्हणतील तुका 2 रुपये देण्यापेक्षा आम्ही घरी जाऊन चाय पिऊ. आणि कसा कोणाकडे पण गजाली करत बसले की चाय आपोआप मिळता ना. म्हणून मग तो प्लान सगळं फिस काटलो. उकाळता उकाळता थांबा जरा. हा घेवा बघा कशी झाली या बघा. सोंट्या, काल का वाचवलंस तुम्हाला? पाटणकर बाईंनो, तो आता विषय नको. नाही म्हणजे हा असाच चहा पाजायचा होतास तर काल मी विहिरीत उडी मारली असती ना. माझे बाय माती खाल्ले चहात आलाच जास्त झाला हो. थांबा थांबा तुमका साखर देतोय मी जरा. बस बस. थांबा जरा तेवढं डोळून त्याने. चाय. बोलूचा होता, बस झाला त्या सगळा. इतकी वर्ष झाली गप रवले. आता तुमका राग येलो ना तरी चलात, पण आता गप बसूचंय नाही. बोलू दी माका. ती सवत माका या घरात नको हा. या घरात जा काय होता ना त्या सगळ्यात तिच्यामुळेच होता हा. माझाच चुकला. मी तिका या घरात येऊक दिले. जाऊ दी म्हणतील तर ती घरापर्यंत दिली. माझा संसारच उद्ध्वस्त करूक निघाली. काल तुम्ही बाईत पडलात ना त्या तिच्यामुळेच. तुमची ही अवस्था झाली आहे ना ती तिच्यामुळेच. तुम्ही काय हो म्हणा, पण ही माका या घरात नको हा. मगापासून असं का बघतोयस माझ्याकडं? नाही सगळं बायलेच्या नावावर केलंच ना रे बाबा. का असं काय विचारतोस? नाही रे, तुझ्या पासून वगीत तिका त्रास नको. मी कुठं निघालो एवढ्यात? काल लय वाईट स्वप्न बघलंय. स्वप्न कसलं? नको रे बाबा त्याची आठवण. कापता हा सगळा अंग. सांग रे सांग. फार फार तर माझा मृत्यू बघितला असेल ना. सांग. तसा असता तर ठीक होता. तुझा मुंडक्या तुझ्या दाराक लटकैलेला दिसला माका. आणि ह्या अण्णाक कळला की ह्या प्रकरणात तुझो हात असा तर तो ताच करीत. अण्णाला कळलं तर ना. अरे अण्णा ये बस. रे निल्या अण्णांसाठी आण रे. काय अण्णा कळलं तर काय बोलत होता? अण्णा रघु थांब मी सांगतो. बस. अण्णा तू घर बांधतोयस, मग त्या घराची दिशा ज्या बाजूला असेल तशी सगळी बांधकाम झालं पाहिजे असं तुला रघु सांगणार होता. म्हणून मी म्हटलं त्या अण्णाला कळायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर तुझा विश्वास नाही.
मग कशाला हे सगळं तुला सांगायचं? घराचं काम थांबव. अरे अण्णा, आणि ते पैसे घातलंस ते? घराचं काम थांबू कोया, नाहीतर मी स्वतः पाडीन. आता कोणाक काय नको. आणि त्या फणसाबुडीच्या रस्त्याकडे परत फिरकणार नाही. फणसाबुडी म्हणजे पाटणकर बाईकडे? परत फिरकणार नाही.